तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. परत एकदा आपण चाललोय फिरायला आणि आजची जी ट्रिप आहे ती आपली आहे नेरळ टू श्रीवर्धन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही कुठे थांबणार, कुठे एक्सप्लोर करणार, कुठे कुठे नवीन नवीन प्लेसेस बघणार ते तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल. त्यासाठी एंडपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत मजा करायला भेटेल. मित्रांनो, तयारी झालेली आहे आपली आणि आता आपली गाडी सुद्धा आलेली आहे काही मिनिटात, कारण थोडा रस्ता चुकला आहे त्यामुळे तो दुसऱ्याच गावात शिरलाय. गाडी सुद्धा आलेली आहे आणि आता गाडीमध्ये बसून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हे आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय गाडीकडे. गाडी थोडी लांब पार्क केली कारण इकडे थोडा रस्ता छोटा आहे आणि गाडी फार मोठी आहे. टेम्पो आणलाय आम्ही 407. तर आम्ही ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे कारण आमची गाडी आहे माथेरानच्या पायथ्याशी आणि रानावनातली प्रिन्सेस आलेली आणि बघा रानातली प्रिन्सेस. कपडे बघा डेंजर रे. गाडी सुद्धा आलेली आहे, गाडी रेडी केलेली आहे. लाईट लाव दादा. आणि आम्ही सर्व आता बसणार आहोत गाडीमध्ये आणि आमची प्रजा खूप आहे आणि प्रजेचा एकटा एक मी. चला बॅगी बिगी ठेवून घ्या तुमच्या पोरांनो. तुमची मावशी आमच्या ताई पुढे बसलेले आहेत त्या चाली ग. आणि त्या म्हणजे त्यांना खूप माहिती आहे, त्यांना म्हणजे रस्त्याची एवढं नॉलेज आहे ना की ते झाल्यापासून त्या फिरतच राहतात. प्रवासाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता बसलं गाडी आणि प्रवासाला सुरुवात झालेली आहे. पानवाला बाबू, पानवाला बाबू, पानवाला बाबू, पानवाला बाबू, पानवाला बाबू रे, पानवाला बाबू. पानबेडी केले ते लबू, पानबेडी केले ते लबू, हे पानवाला बाबू, हे पानवाला सीएनजी भरायला थांबलेलो आहे मित्रांनो आणि सीएनजी भरून झाली की आमच्या ट्रिपला स्टार्ट करणार आहोत. आम्ही जाणार आहोत डायरेक्ट कोकणात. रील वगैरे शूट करून झालेले आहे, रील पण चालू आहेत, मजा चालू आहे, फुल एन्जॉय करतोय मित्रांनो. एंड पर्यंत व्हिडिओ बघा. सीएनजी जरा लो झाली होती म्हणून मित्रांनो आपण परत एकदा स्टॉप घेतलाय सीएनजी भरायला. सीएनजी भरून झाली की परत आपली टाकी, आमची टाकी घालू करून सीएनजीची फुल केले आणि आता परत निघू मग. मित्रांनो आता आम्ही कोकणात पोहोचलेलो आहोत फायनली. आम्हाला नारळाची झाडं दिसलेली आहेत. इथं केलीचे गाव पण आहे, केलीची वाडी. आणि आता आम्ही एकदम गावातून मस्त जातोय. आम्हाला फुल डोंगर बिंगर एकदम मस्त फील येतोय गाडीमध्ये. सध्या गाणं बंद केलं आम्ही आणि आम्ही निसर्गाचा हे घेतोय, आस्वाद घेतोय. तुम्ही पण घ्या व्हिडिओ बघून. बाहेरचा नजारा खूप छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की या इकडे कोकणात. खूप छान नजारा आहे. हमारे साथ बने रहिए, देखते रहिए, देखते रहिए. जोक एकदम डेंजर मारला मी तुम्हाला सांगू शकतो. नाही वाईट जोक आहे. देखते रहिए, सोचते रहिए, एक्सप्लोर विथ राज. तर मित्रांनो फायनली प्लॅन आपला सक्सेस झालेला आहे आणि आता आपण आलोय बीचवर, श्रीवर्धन बीचवर. आणि थोडं आता नाश्ता वगैरे करू आणि डायरेक्ट जाऊ बीचवर. फुल एन्जॉय करत आलेलो आहे आणि खूप मजा येते. तुम्ही पण ब्लॉग बघा शेवटपर्यंत बघा, काय काय आम्ही करतोय, कुठे कुठे स्पॉटला व्हिजिट करतोय ते बघा. फुल सीनरी, फुल सीनरी सांगो यार ना तरी. कसं वाटलं ना ते एवढा भारी आहे ना, म्हणजे जेवढा आम्ही विचार केला होता त्यापेक्षा भारी आहे. अलिबाग आणि म्हणजे तसं सेम आहे, एक नंबर मजा येते. काय व्ह्यू आहे यार, फुल मजा आहे डायरेक्ट. आणि आता थोड्या राईड वगैरे करणार होतो आम्ही. आणि हा बीच आहे. मॅच करण्यासाठी मी फुल असा लुक केला ना मस्त एकदम. व्हाईट शॉर्ट आणि स्काय ब्लू शर्ट अँड खूप मजा येते मित्रांनो. एकदम माहोल झाला आणि एकदम कडक लोकेशनवर आलोय. आणि म्हणजे प्लॅन हा खरं म्हणजे मीच केलेला आहे. श्रीवर्धन यांना सांगितलं कारण हे काही बारीक पोरं नाही, हे कुठे फिरले, हे घराच्या बाहेर पण हे मम्मीला विचारून निघतात, मी पण निघतो. विषय तो वेगळा. मी फोटो एकदम मजा येते मित्रांनो. थोडं जवळ की ना आपल्या मित्रांनो. आता आपण आलो श्रीवर्धन बीचला आणि नाश्ता तर आपण केला नव्हता, म्हणजे मी गेला नव्हता, यांनी खालून आले होते 5 वाजता पहाटे. मी आता जरा नाश्ता करायला बसलोय. नाश्त्यासोबतच व्ह्यूचं पण म्हणजे मजा घेतोय आपण. तर जरा डिस्कस करतो आम्ही कोण काय खाणार वगैरे. डिश आल्यानंतर परत एकदा तुम्हाला आठवलेच मी काय काय घेतो आम्ही ते. मावशी कुठे कर म्हणतो काय भुर्जी पाव पण घेऊ. चला ऑमलेट. हा ठीक आहे, ऑमलेट पाव पण 5 झाले डिश. आणि उकडीचं मोदक. चहा आलेला आहे, मी काय पित नाही त्यामुळे मी काय पिणार नाही, घेणार नाही. नाही ना, आज बारीक पोरासारखं करू नकोस ना तू.
माहिती का तुम्हाला तुम्ही विचार पण केला नसेल, आमचे पूर्वज या आधी इथं कामाला होते. तुम्ही माझे पंजोबा खापर पंजोबा वगैरे परत छोटी कामाला होतं कामाला. आणि असं नाही, इकडे सरपंच होते ना ते, त्यांच्या काळात त्यांनी इकडे तो खेकड्या बनवलाय, खेकडा नाही खेकड्या बनवलाय. सो आम्ही भेट द्यायला आलो. आता माझे खापर पंजोबा तर नाहीत, पण मी त्यांचा खापर नातू इकडे आलोय व्हिजिट करायला. ते गावात सत्कार सुद्धा आहे माझा. ज्यावेळी सत्कार करते त्यावेळी मी दाखवलं तुम्हाला काय कसं काय. नाही तसं काय बात नाही, आपण लय फेमस आहे, तुम्हाला माहिती नाही. मित्रांनो 18 सेकंदामध्ये ऑमलेट पाव संपलेला आहे. त्यांनी मगा सारखंच केला, ऑमलेट पण उचललेला. तोंडाला घातलं ताव ना आधी. खाने के बाद मोदक हो जाए. कोकणात आलो आणि मोदक नाही खाल्ले असं होणारच नाही, म्हणून आम्ही लास्टला स्वीट डिश म्हणून आम्ही मोदक मागवले. बघू शकता तुम्ही. बोला ना. काय 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 बरं, एक सांगा, एक सांगा. याच्यावरती 1 मिलियन आहे. हा 1,000 आले भाई. त्याचा आयुष्य आशिष. गेलाय. 1,070. किती आलं बिल? 1,070. राक्षस खाल्ले नाही, झालं चुकलं झालं. बिल जास्त झाला, पैसे कमी पडले, म्हणून मग आमच्या शेफला आम्ही लावलंय कामाला आता. आणि भाई आता कांदा कापतोय, काकीनं मदत करतोय तो आता. तर आता आमची ट्रिप कंप्लीट झाली, पैसे कमी पडल्यात. ट्रिप कंप्लीट झाली की आम्ही त्याला घेऊन जाऊ जाताना. श्रीवर्धन बीचवरची एन्जॉयमेंट झालेली आहे. आता चालू दुसरीकडे. आता मंदिर किंवा अजून काही एरियामध्ये जे काही टेम्पल वगैरे असतील ना, ते आम्ही फिरणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलोय हरिहरेश्वरच्या कमानीवर. आणि आता आपल्याकडे जे 2 स्पॉट होते त्याच्यामधला पहिला आपण टेम्पलला जाणार आहोत, हरिहरेश्वर टेम्पलला. आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत बीच. प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो आपला. खूप कष्ट करून आम्ही आता चाललोय, खूप दूर चाललोय, मंदिराच्या दिशेने चाललोय, पायी चालत. एवढा ऊन लागतोय, माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल किती ऊन लागतोय. किती काला आलोय बघा. मी खूप गौरव होतो मी आधी, आता जाऊ दे, काय तेव्हाच्या गोष्टी आहेत त्या. आता पुढचं बघू. आता चाललोय आपण मंदिराच्या दिशेने. खूप ऊन लागतोय, पण तरी आम्ही पायी चाललोय. जवळजवळ आम्हाला 1-1.5 किलोमीटर चालायचं अजून. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे पायी चाललोय, समजून घ्या. मित्रांनो, आता आपण मंदिराकडे चाललो आहे, मंदिराच्या दिशेने चाललो आहे, म्हणजे आतमध्ये आलेलो आहोत. आणि इथून आपण जवळजवळ एक अजून अर्धा किलोमीटर चालत आपण जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. एंट्री केल्यानंतर तुम्हाला आतमधलं जर अलाउड असेल दाखवायला तर ते सुद्धा दाखवेल मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. हा जो मागे दिसतोय माझा तो मंदिर आहे. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे फुल कपड्यांमध्ये यावं, कारण मी शॉर्ट घातली होती, 3/4 घातली होती, पण 3/4 अलाउड नाही आहे इथे तुम्हाला फुल कपड्यामध्ये यावं लागतं, नाहीतर मग माझ्यासारखी लुंगी वगैरे घालायला लागेल तुम्हाला. आणि खूप सुंदर असा एरिया आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये आलो आहोत आणि आता आम्ही मेन म्हणजे देवळाच्या दिशेने चाललो आहे. गोल असा राऊंड मारून पूर्ण. आणि चप्पल बुटं जे काय असतील तुमचे ते तुम्हाला बाहेर काढून इथे मंदिरात यावं लागतं. लाईनमध्ये उभं राहावं लागतं, दर्शन घेऊन मग बाहेर जाणं. या दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण अजून एक एरिया म्हणजे ते वर जाण्यासाठी, जिथे दर्शनासाठी प्रदक्षिणा घालण्यासाठी, तिथे जाताना 150 पायऱ्या आहेत आणि येताना 60 पायऱ्या. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण चाललोय परत वरती प्रदक्षिणा घेण्यासाठी. आणि प्रदक्षिणेसाठी जाताना 60 पायऱ्या आणि येताना 150 पायऱ्या आहेत. पण बहुतेक जर पाणी भरलं असेल तर आपल्याला ज्या साईडने गेलोय कोणा सिविक सेन्सी नाहीये. बीच में आते मी एवढा चांगलं शूट करतोय, इथे तुम्हाला मी नेचर दाखवतोय. इकडे बघा ना किती मंदिराचं मस्त कलर्स खूप छान दिसतोय आपल्याला. आणि ही अशी येडी बावडी माणसं येतात आणि मग मध्ये आपल्या ब्लॉगला त्रास देतात. तिकडे समुद्र बघा तिकडे. तर आता 60 पायऱ्या चढतोय मित्रांनो. आताच्या आमच्या 45 पायऱ्या झालेल्या आहेत आणि आता जवळजवळ 47 चढलोय आणि अजून पायऱ्या चढायच्या आहेत. आणि येताना 150 पायऱ्या आहेत मित्रांनो. एवढा संघर्ष करायचा. इथून जर पडलो तर दगड मित्रांनो, आणि आयुष्याची दगड होऊन जातील, तुमची पण माझी पण, कारण कॅमेरा पण फुटेल माझा. आणि इथला जो व्ह्यू आहे ना तो खूपच छान आहे, एकदम भारी. म्हणजे समोरच एकदम समुद्र आहे आणि समुद्राच्या शेजारीच जो मंदिर आहे तो आहे आतमध्ये. हे बघा, खूप सुंदर असा व्ह्यू आहे.
या पायऱ्या चढून आपल्याला इकडे यायचंय. पूर्ण एन्जॉय करण्यासारखा एरिया आहे, पूर्ण एन्जॉय करण्यासारखा एरिया आहे मित्रांनो. जर तुम्ही येताय ना तर फक्त दर्शनच नका करू, प्रदक्षिणा सुद्धा करा आणि इकडे एन्जॉय करा. खूप मजा येते. फार मजेशीर आहे. मस्त. हा साहेब. नाही प्रदक्षिणा पण घाला. घातलीच पाहिजे, पण आता ना भरती आली आहे. मजा येते. सगळ्यात म्हणजे तुम्ही दर्शनापेक्षा ते दर्शन महत्वाचं आहे. हे कुठे मिळत आणि हे समुद्राचे जे झीज कार्य असतं ना, लाटेचं कार्य, हे हजारो वर्ष प्रक्रिया चालू आहे. तिथं डोंगर होता, तो फोडत तरी इथपर्यंत आणला. समुद्राची झीज कार्य असं रक्षण म्हणतात त्याला, म्हणून ते त्याच्या आतमध्ये जाळ्या. तर काकांनी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. आणि म्हणजे खरंच खूप मजा आहे इथे. आता पाण्याचा म्हणजे फ्लो वाढला आहे, त्यामुळे आपण पूर्ण प्रदक्षिणा करू शकत नाही आहोत, पण खूप सुंदर असा एरिया आहे. नक्की व्हिजिट करा तुम्ही इथे आलात कधी तर. फ्लोमुळे म्हणजे किंवा पाण्याच्या प्रेशरमुळे झालेली ही दगडांची झीज तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि किती प्रेशरने इथे पाणी येतं बघा तुम्ही. आणि पर्यटक सुद्धा खूप मजा करतात. आणि इकडे पायऱ्या चढताना अशी हुरून झाली ना आमची. थकलोय अक्षरशः, थकलोय पायऱ्या चढताना. नको झालंय. अरे ओके चालेल. पुढचा जो प्लॅन आहे तो आपला फिक्स झालेला नाही आज मित्रांनो. तर आपण आता तरी हरिहरेश्वरचं जे आपण बीचला तर गेलेलो नाही आहेत आपण. आपलं फक्त मंदिरामध्ये गेलो, मंदिरातलं दर्शन घेतलेलं आहे. बीचला गेलो तर जाऊ, कारण ऊन पण खूप आहे बाहेर आणि बीचवर पण काय एवढं अट्रॅक्टिव्ह असं काय वाटत नाही आहे. त्यामुळे बीचवर जाण्याचा प्लॅन स्किप करू किंवा जाऊ. आणि पुढचा प्लॅन जो असेल तो जेवणाचा किंवा मग आता दिव्या आगर वगैरे आहे तिकडे जाऊया. हे गरीब 20 रुपये क्या चुट्ट्या. गरीब हे गरीब 20 रुपये क्या. आजी कितीला आहे हो हे कितीला आहे हे 20 रुपये का. आपल्याकडे ऑनलाईनच असतात, कॅश नसते भाऊ. घे ना. कुठला काय. अरे तर मित्रांनो दिव्या आगरला पोहोचलेलो होतो आम्ही. आणि आता आमचा जो म्हणजे स्टॉप आहे तो जेवण्यासाठी आहे. आधी जेवण वगैरे करणार आहोत, मग आम्ही बीचवर जाणार आहोत. आणि मग हा बहुतेक आमचा लास्टचा स्टॉप असेल किंवा यापेक्षा जास्त पुढे सुद्धा जाणार आहोत, थांबणार आहोत. म्हणजे पुढे सुद्धा मजा करू, शेवटपर्यंत बघत राहा. आणि आम्ही काय मजा करतो ती पण एक तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत. त्याने फार व्याकुळ झालंय. अशी भूक लागली मला ना, इतकं झालं मला की भूक लागली मला. जेवण अजून आलं नाही आणि आम्हाला बसून आता 20-25 मिनिटं आली. तर मित्रांनो थाले आपल्याला आलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलो. पण आमच्या थाले आलेले नाही आहेत, यांच्या थाले आलेले आहेत सुरमईवाल्यांच्या. एक करून सर्वांच्या थाले येतील. मच्छी पण एक नंबर आहे, एक नंबर मच्छी आहे. मस्त एकदम फ्राय केलेली आहे मित्रांनो, एक नंबर चव आहे. मस्त नक्की या खात राहा आणि आम्हाला पण खाऊया. जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण जाणार आहोत बीचकडे. आधी बीचकडे जाणार आहोत आणि मग नंतर इथे गणपतीचं जो मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत. जेवण झालेलं आहे, गाडी जरा पार्क केली होती, ते झालं की मग आपण निघूया. तर मित्रांनो बीचवर आलेलो होतो आपण आणि आपला ग्रुप सुद्धा आलेला आहे. आणि आता म्हणजे आपला शेवटचा बीच किंवा यानंतर सुद्धा आपण कुठे जाऊ. हे गणपती मंदिर तर फिक्स आहे आमचा. असं इकडे खूप ऍक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी, खूप ऍक्टिव्हिटीज आहे, खूप 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 एकदम मजा येणार आहे. आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करू ना त्या तुम्हाला दाखवू, नाही केल्या तरी तुम्हाला दाखवू लोकांच्या. ही येडी झाली आमची. तर माती बिती फेकायला लागले. काय नजर आहे मित्रांनो यार, बीचला आल्याच एकदम मस्त फील होते. तर मित्रांनो आता आपण रसिकासोबत प्रँक करणार आहोत. स्ट्रॉबेरी आपल्याला भेटलेले ते आपण आता तिला दाखवणार आहोत आणि तिला दाखवणार की आम्ही आणले म्हणून तिला खायला देणार आहोत. चांगली स्ट्रॉबेरी घेतली आम्ही विकत हिच्यासाठी. ही येडी आले, हिला सांगतो घे घेत नाही. आम्ही खाल्ली सर्व. बघा त्या कुत्र्याला पण कुत्री भेटली. पण आमचं आयुष्य एवढं वाईट आहे ना का आम्हाला अजून काहीच नाही. बघा ते पण खूप मजा येते या बीचवर मित्रांनो. आता वाजले 4:30 आणि आम्ही एकदम परफेक्ट टाइमला आलेलो आहोत. आणि आम्हाला सनसेट सुद्धा बघायला भेटणार इथे, त्यामुळे आम्ही हा दिव्या आगरचा बीच निवडला म्हणजे शेवटचा. तर मित्रांनो आपण आलो होतो दिव्या आगर बीचला. मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आता आहे सनसेट टाइम आणि सूर्य पण बघा माझ्या मागे. इतकं म्हणजे मजेशीर वातावरण वाटते ना इथे. बाकी बीच पेक्षा आम्हाला इथे जास्त मजा आली. बघा कशी जो आपल्या यो फिरायला आला यो फिरायला आला. याला लाज वाटायला पाहिजे, फिरायला आला याला असं मारायची इच्छा आहे ना मला. यो आलाय फिरायला, याला काय बोलू मला खरंच समजत नाही. नाही हो पाण्यात भिजला नाही आणि फोटो काढलं नाही काय. तो काय जेवायला आला होता काय, काही समजत नाही. फक्त काय बोलू त्याला मी आता, तुम्हीच सांगा. नाही घालणार. पण मजा आली भाई लोक.
पाय म्हणजे असे झालेत ना माझा फोन जसं काही मी कुठं लोलाला गेलो होतो कुठं नाही, पण मजा आली. नक्की या दिव्या आगरला बीचला. म्हणजे तुम्ही एक वेळेस श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर स्किप करू शकता, पण दिव्या आगरला नक्की या. तिथे पण मजा आहे, तिथे पण मजा आहे, पण इथे खूपच मजा आहे. आणि सनसेटला तर इतकी मजा आहे ना, खूप मजा आली. आमचा जायचा प्लॅन होता गणपती मंदिराकडे, पण आता आम्ही तो प्लॅन स्किप करतोय कारण इथे आम्हाला खूपच वेळ झाला. म्हणजे जो आमचा टाइम आम्ही 6 वाजता निघणार होतो, 6 वाजता जो आम्ही निघणार होतो इथून बीचवरून, तो आम्हाला इथेच जवळजवळ 7:45 झाले. मग आम्ही तो प्लॅन स्किप केलाय आणि आता गाडीमध्ये बसूनच आम्ही आमच्याकडे म्हणजे आपल्या भागामध्ये सुधागड वगैरे त्या साईडला कुठेतरी हॉटेल वगैरे बघू, जेवू, गाडीमध्ये एन्जॉय करू. भेटूया. ब्लॉग चालूच आहे, शेवटपर्यंत बघत राहा. एमर्जन्सी ब्रेक घेतलेला आहे, पण जरा चहा प्यायला थांबलेलो आहे. मी नाही पिणार ती वेगळी गोष्ट, मी फक्त फील घेणार आहे. जेवणाचा ब्रेक झालेला आहे, आता आलोय जेवायला. रात्रीचं जेवण आपल्याला आलेलं आहे आणि आता ते तुम्ही बघू शकताय. आपण दुपारी मच्छी खाल्ली होती तिकडे आणि आता चिकन मागवलं इकडे. तर मित्रांनो ट्रिप आपली इथे संपलेली आहे आणि आता आपण आलोय नेरळमध्ये आणि पूर्ण ब्लॉगचा जो शेवट आहे तो आपण इथे करतोय. रडगाणं चालू झालेलं आहे आमच्या ग्रुपचं आणि काय आता तर खूप मजा आली मित्रांनो आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल ब्लॉग असं मला वाटतंय. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.